आता आपल्याला घालायचा दुपारी वाटा भेटले ना आपल्याला सातूचा मेंढ्याचा देवाचा प्रसाद तो घालायचा आपल्याला. तो आता आपण ग्रीन मसाल्याने सांगतो याला ग्रीन मटन बनवायचा. इकडे बघा आपलं कोंबडं पण तोरून झालं थोडं भरपूर पडले बघा. आणि माल भरपूर पडले ना 3 कोंबडं आपलं. इकडे बघा आपला जित पाटील टेस्टिंग करतं. कोंबडा बोलतो ओके झाले. विंग्स खातो बघा कोंबड्याचा मस्त. 2 हड्ड्या कशा ठेवल्या त्यांनी. आपली किमिया दिदी 5 महिन्याची झाली पण बघा हुसेन बॉल्ट बनले ती हुसेन बॉल्ट कशी फास्टच चालते. ए किमिया कोणीच्या म्हातारडीला आली चालत. म्हातारडीला आली पायी. इकडे बघा मगोरीच्या वड्या रेडी. फायनली आपला कोंबड्या झालेल्या आहेत. कोथिंबीर पुढे आले ते चिंकू पंडे बघू शकता 1 नंबर. आणि इकडे बघा सॉरी किट्टू शेट अरे भाऊजी आलेले आहेत. भाऊजी किमू दीदी वाटा घेऊन भरपूर वेळ झाला 2 वाजले. आणि इकडे बघा आता आपण काय बघू वाट्यामध्ये. इकडे बघा वाट्यामध्ये अरवा कपुरा माझ्या अर्णवला येईल मस्त. चला आता 2 वाजले भरपूर भूक लागले. काही खाल्ला पण नव्हता. रिक्षावरून आलो तर तसाच गावदेवी गेलो पायपाडाला. गावातच होतो तसंच यानं सोडल्या गावातच ते वाटे वगैरे करेपर्यंत थांबलेलो. मटण आला नव्हता म्हणून वेळ झाला जरा. आता जेवून घेतो. अरे सावलांचा कप बनवतो त्या मोकल. आता अचानक आता 7ला पोरी येतील आपल्याला पण भेटेल खायला. पोरींच्या नावाने पहिले शेताव बनवायचे ना ते शेतावाचे ना मोकल. हात लावायचा असल्या लोक बनवतात पहिले मोकल बाहेर लागते ना ती. नाही तर मग ते नारळ कुट्टान त्याचं लावू. रेशीमचं तांदूळ घेतल्याने धुवल्यान त्यांना मस्त 2 पाण्यात आणि जरा सुकट ठेवलं त्या पॅनवर. ओलंच आहेत अजून ते. आता त्यांना भुजायचं मस्त खरपूस भुजून घ्यायचं. थोडं भुजून घेता मस्त असं तांबूस होतावर भुजायचं त्यांना. मोकळसाठी भुजूनच घ्यायला लागतात. इकडे बघा फायनली तांदूळ भुजून झाले मस्त तांबूस झालेला आहे. आता थंड झाल्यावर त्याला मिक्सरला वाफा निघतात बघा. माझीच घशान वाफ गेली. 1 नंबर भुजल्या. आता मोठे रव्यासारखं मोठे ते आजीपासून म्हणजे लापशी सारखं करायचं. आणि आईनी साहित्य बिघडले. गुळ घेतले, वेलची घेतले, बदाम घेतल्यान चेचून आणि काजू घेतल्यान चेचून, ओला खोबरा घेतले. एवढं साहित्य दूध पण घेतात पण मला खायचा नाही ना दुधाचा म्हणून दूध टाकणार नाही. पाण्याची बनवू आपण. दूध पण टाकतात. बघा फायनली आईने मिक्सरला लावायचं जरा ते. अशी बघ साधारण मोठी घ्यायची आपल्याला. बारीक काढायचा. हे पण आपल्याला काम आहे. अजून त्याला चालून घ्यायचा. उद्याचा पीठ बनवला एवढी बारीक घ्यायची. आईने आता कढई ठेवली. बनवायला आपण तूप टाकू. तूप घरचाच आहे. 4-5 चमचे टाकू. टाकून झाले. तूप गरम झाले. टाकू आपण ते. परतून झालं जरा. तांदूळ आपलं मस्त खरपूस भुजून तर घेतलं. जास्त परतला नाही तरी होत. आणि मी याच्यात पाणी टाकणार आहोत. दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून टाकायचं. मी नुसते पाण्याचीच बनवतात. परतून झाले आता आपली. आता पाणी टाकू त्याच्यात. जेवढा शिजायला पाणी लागेल
भाताच सारखी शिजवून घ्यायची. तेवढं पाणी टाकायचं. पाणी पण दूध पण टाकायचा. गरम पाणी करून ठेवलं. गरम पाणी करून ठेवला का मला नुसती पाण्याचीच बनवायची. मस्त शिजत आले आपली. अजून बाकी आहे जरा. सारखे सारखे बघायचे. आता मी ना थोडा पाणी टाकता त्याच्यात आणि अजून ढाकण देतात देवा. बारीक केवच्या वर्षी शिजवायची. बघू आपण आता कसे झाले. मस्त झाले सुटसुटीत. आता आपण त्याच्यात हळदीचा पाणी टाकू आणि साथमध्ये गोल पण टाकू. कारण आता आपले झाले मोकळ झाले आपलं शिजन. आता मस्त हळदीचा पाणी टाकलं ना कलर येईल तिला. पाताल व्हाल अजून काय शिजून यायला जाम भारी लागतं. गुल कळल्यावर पाताल होईल ना. पातळ व्हाल मग ते शिजून छान. साधारण हे आहे ना, हे बघ साधारण कच्चे असले ना मगच गुळ टाकायचा. मग ते गुळाच्या पाण्यात शिजतं ते. आई आता तूप टाकतं. काजू मग बदाम आपला तयार झाले. त्याच्यात आपण काजू बदाम टाकू. ते जरा तुपान तळून घ्यावं मस्त. तुपान मस्त तळून घ्यावं आणि टाकू द्यायचा. मफल आपला तयार झाले. आपली मफल आपला मस्त रेडी झाले. मगोरी पण बोलता याला. मकोल पण बोलता. ते पण बोलतात. आता आपण ते लागतं खायला. भजलेलं ड्रायफ्रूट टाकू. गुल पण टाकून घ्यावं. हे आपला खोबरा पण टाकून घ्या. मस्त मिक्स करू. वेलची पावडर टाकू. ते पण मिक्स करून घ्या. इकडे बघा अशा प्रकारे आपली मगोरी झालेली आहे. त्याला मगोरी पण बोलतात, मोकोल पण बोलतात, काही पण बोलतात. एक नंबर. प्रत्येकाची अलग अलग पद्धत बोलायची. दिसतं. इकडं बघा हे भांडारलीच्या पोरीचा कसं झालं बघा. वायदूचा पीठ घेतले त्या पहिल्या. एक दिवसाची येले तरी पण किती खेळ म्हणले बघ. एक दिवसाची येले पाहुणी. तरी खेळ म्हणले. वर्षा आणि पूजा केले भाकरी बुजाला. त्या पहिल्या पीठ मंगले ना. त्याचं तिचं चालले बघा. मोठी भाकरी बुजायला चालले. माझे आता बसून झाले भाकरी बुजाला. चूल बघ ना. चूल बघ ना कशी बनवली. ही चूल बाबो. ही चूल ही मातीची भांडी. मातीची चूल बनवले बघ मी माझ्या पोरीला. कशी बघा मस्त ना ग बाय. चुलीची माती आणली ती ना. ते जेव्हा काम करायचे असेल तेव्हा कटाला येईल. आईने कशी बनवलं बघा भांडी तुला. बघा आपण 3 कोंबडे कापल्यान. ते म्हणजे कापून आणलेलं. ते गरम पाणी केलं चोकलं बापाने. आता थोडंसं बुजायला लागतं. थोडंसं केस राहताना जरा हलकं बुजायला लागतानच. 3च मग हे झाल्यावर थोडीशी हळद लावू द्या ना. कारण का हळद लावले ना तर असा अँटीबायोटिकचं काम करतं हळद. काही जीवजंतू म्हणजे काही असेल ना ते मरून जातात हळद लावल्यावर. म्हणजे तोडून बिडून घ्याव. मग दाखवीनच नंतर. इकडे बघा या दोघी भाकरी बुजतान. नमा भरपूर घेतल्या ना उन्हावणी. नमा बुजता बुजता घामते येत असेल या ना. तर आता वाट नका लावू म्हणजे त्याला व्यवस्थित बुजा. माझी स्किन काही ऑइली नाही. घामता बघा
आता आपल्याला घालायचा तो दुपारी वाटा आले ना आपला देवांचा आताचा मेंढ्याचा आहे तो मेंढ्याचा मटण घालायचा आता आपल्याला वाटा आले आपल्याला तो इकडं बघा आपलं मेंढ्याचा मटण आहे वाटा आणि हे आपलं साहित्य आहे. यो हिरवा वाटण बनवासाठी कोथिंबीर लसूण कढीपत्ता अद्रक मिरची आणि ओला खोबरा आणि खडे मसाले दालचिनी हिरवी वेलची मसाल्यातली वेलची स्टार फूल शाही जिरा आणि तेजपत्ता. आता आपल्याला हिरवा वाटण बनवायचा आहे मिक्सरला घ्यायचा आता मिसळून घ्यायचा सर्व ठेवले आपण शिगडीवर. आता तेल टाकू इकडे आपण कांदा कापून घेतले. आपण ग्रीन मटन करायला घ्यावं दररोज बरं आपला लालवाला तो खाऊन कट्टाला आता जर बरं आलं खाऊ बरं. आता आपण खडा मसाला टाकू कांदा टाकून घ्यायचा. आपण वाटण टाकू. आता आपला ब्राऊन झाले हिरवा वाटण बनवले तर आपल्याला टाकायचं आहे आपल्याला. वाटण आपलं शिजून गेले तेल सुटले वाटणाला. आपण मसाला टाकू. आपल्याला हिरवा मटण बनवायचा त्याच्यामुळे आपल्याला मसाला नाही टाकायचा. जे हळद गरम मसाला मटण मसाला आणि धना पावडर वाटण्याचं पाणी आहे थोडा काढा. पाणी ठेवू 3 मिनटं वाफ द्यावं. आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटले बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मटण टाकायचं आहे. चांगला मिक्स करायला. त्याच्यावरती झाकण द्यायचा थोडं पाणी ठेवू आपण. झाली 3 मिनटं बघू आपण झाकण करून. इकडं बघा पाणी बघा मटणाचंच पाणी साचले त्याचे. आता आपण तो टाटावला गरम पाणी ना तो टाकू. मीठ पण लगेच आपण टाकू आपण चवीनुसार. परत झाकण देऊ वरती पाणी ठेवायचं. आता आपण ताट काढू बघू आता कसं काय झालं आहे मटण. ताटाचं पाणी साजले. 2 वाटे निघालो. 2 वाट आपण झाकण देऊ परत बघितला परत आपण 10 ते 15 मिनिटं चेक करू. 1 घंटा लागेलच. आता बघूया आपला मटण. मटण झाले आपला मस्त.
सुका लपलपीत. आता आपण कोथिंबीर टाकू वरून. एक नंबर झाले, सुगंध जबरदस्त सुटले. बघू शकता. आपलं मटण तर घालून झाला. आता आपल्याला घालायचं आहे कोंबडं, गावठू कोंबडं. चुलीवर घालू आपण, मला दाखवतो साहित्य. आता आपल्याला गावठू कोंबडं घालायचं. 3 कोंबडं आपण कपलेलं. इकडे बघा भरपूर पडल्या. त्याच्यासाठी साहित्य इकडे बघा 3 बटाटे घेतले आणि कापून पाण्यात, कारण की ते पाणी नाही ठेवलं तर काले पडतात म्हणून पाण्यात ठेवले. अद्रक लसूण मिरची पेस्ट, आपला घरगुती आगरी कोळी मसाला, लाल मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर, मटन मसाला, मीठ, जाडा मीठ आणि खोबरा भुजून पिसून घेतले आणि पिवरी आहे टॅमॅटोची. कांदे घेतले, 7-8 कांदे घेतले मोठं. आपला कढीपत्ता, तेजपत्ता, शहाजिरा, दालचिनी, चक्री फूल, वेलची आहेत, हिरवी वेलची आहे 4 वेलची आणि एक मसाल्यातली मोठी वेलची आहे. एवढे साहित्य आहेत. आता आपल्याला चुलीवर घालायला जायचं आहे. आम्ही येलो गॅलरीन आमचे, कारण की गॅलरीन चुला इकडे बघा, तुम्ही बघू शकता. आईने आता टोप ठेवले तिथं, टोपाला माती वगैरे लावले. इथंच भाकरी भुजल्या मगाशी ताई. साईड इकडं तुम्ही बघू शकता, इथं सर्व सामान आणलं. चुली इथंच करायचा. आपली उन्हाळची चूल तेव्हा तिकडे आईने कशी झाकून ठेवले चुलून बा. तरी मीठचा ना तो ते टॉप तापला मस्त आपला. आई तेल टाकतं. तेल आले आपला. तेजपत्ता टाकू, गरम मसाला, कढीपत्ता टाकू, कांदा टाकू, कांदा जास्त आहे ना, कांदा काही लवकर मर नाही. थोडासा मीठ टाकू त्याच्यात, लवकर या करतात. कांदा मस्त आपला तळून गेले. आता आपण त्यांना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकू. टमाट्याची प्युरी, इकडे बघा आपले बुलेट राजा बघा. बुलेट राजा आलेले आहेत. आपल्या बहीण मॅचिंग करून आल्या. दातीलची मावशीची पोरा ही दोघा. गरम मसाला, धना पावडर, हळद, मटन मसाला आणि घरचा लाल मसाला मिक्स करून घ्यावं. एवढे आपले मस्त परतून झाले. थोडासा पाणी टाकू त्याच्यात. मसाला आपला मस्त शिजून येईल. गरम पाणी आहे ना, गरम पाणी टाकून ठेवले. आता तेल सुटेपर्यंत जरा शिजवून घ्यावं आपली ग्रेव्ही. ग्रेव्हीला चवरा वास येते ना भारी. एक नंबर. मस्त ग्रेव्ही मस्त आपली आता शिजून झाले. मस्त तरी आले. आता आपण कोंबड्याचं मटण टाकू त्याच्यात.
भरपूर पडले ना रे. 3 कोंबडे भरपूर पडले. घरचं ना ते. मस्त आपण त्यांना दाखवून जाऊ. मिक्स करू मस्त. एकदम आता आपला मटण मिक्स होईल. आता आपण त्याच्यावर जरा 10 मिनिटं झाकण देऊन ठेवू. वाफ द्यावं. पाणी ठेवीत ना त्याच्यावर, म्हणजे गरम पाणी करूनच ठेवले. एक नंबर वास सुटले. सुगंध सुगंध वास सुटले. सुगंध सुगंध. पाणी पण मस्त सुटला बघ शेंगाचा. एक नंबर कलर पण आले. सुगंध पण सुटले. जबरदस्त. गरम पाणी टाकू आपण आता त्याच्यात. जीत बरोबर आहे. बरोबर. आपल्या मावशीचा बोरे आले. जीत त्याला गप्र आपली रेसिपी बघते. रेसिपी बघते. सुगंध असं सुटले. एकच नंबर. आपण बटाटी टाकू. उकल आले बघा कोंबड्यांना. वाफा आवरा सुटल्यानंतर काही कळलं नाही. रस्सा आपल्याला जास्त ना काही ठेवायचा. बघू टाका. वाफ येतं हातावर. चुलीला आग कशी लागली ना. कसा उकल आले मस्त गोड दिसत. पाणी टाकायला लागेल आपल्याला थोडं. बघू ग बटाटा लगेच नसेल झाला. आताच टाकले ना. येले तरी पण शिजून द्या अजून 10 मिनिटं. थोडा पाणी टाकू. नाही टाकू. गरम पाणी टाकू थोडा. रस्सा खायला पण भारी लागतं ना. थोडा रस्सा पण राहिला पाहिजे. बटाटे थोडे शिजायचे त्याच्यात. मीठ टाकता चल आता. बोला मीठ टाकता. मीठ टाकून जाऊ. मगाशी पहिले टाकले ना. खोबरा मारायचा ना. खोबरा नंतर मरतं. जरा बटाटा वाहू दे अजून. खोबरा कोथिंबीर. वाफा आवरे निघतात का ते काही दिसत ना. आपला बटाटा बटाटा मट्टम बी झाला असेल. गत पीस झाले. चल रात्री सकाळले ना. आता आपण खोबरा भाजून घेतलं का मारू.
मस्त एक उकली जाऊ. इकडं आपला जित पाटील टेस्टिंग करतोय. कोंबडावाला तो ओके झाले. विंग्स खातो बघा कोंबड्याचा. मस्त आहे. 2 हड्ड्या कशा ठेवल्या त्यांनी. तोंड दाखवतो तो. फायनली आपला कोंबड्या झालेल्या आहेत. कोथिंबीर मारू. आता टाकतो कोथिंबीर. हे पुढे आले ते चिंकू कोंडे. बघू शकता एक नंबर. आणि इकडे बघा सॉरी किट्टू शेट. अरे भाऊजी आलेले आहेत. झोपली बाय. भाऊजी किमू दीदी झोपली गे. हे मामीला बोलू का सूत्राला. किमू दीदी आपली झोपलेली आहे. वर नम्रता थांब तिथे. अरे मानेला इसका बसला बघ. पूजा हे पूजा तो कागद दिले बघ वैदुली टाकायला भेटणार नाही मग अशी करतो. आता किमूच्या वर्ष घास उतरता. इकडे आपली कोंबडा पण झाला आपला रेडी. रेडी तरी आता चले. ओके. थंडी अजून. इकडे बघा आपला गावठी कोंबडा मस्त तर्रीदार. कलर पण मस्त. आणि इकडे आहे आपला ग्रीन मटन. मेंढ्याचा मटन भेटलेला आपला प्रसाद. इकडे बघा आपली किमिया दीदी बघा. ए किमिया दीदी. ए किमू काय बाबू. किमियानी कसा क्लिप लावले बघ. क्लिप लावले कसा क्लिप. अरे वा मस्त मस्त. यो बाबा लगीन. कशी तोंड ऐकलं बघते. कशी बघते तोंड ऐकलं. मम्मीला त्रास नको द्याव. नको माझी पोरीला त्रास द्याव. हो दादा तिथं तर तिथं. हो कशी बघतो तुझीकडे. कशी बघते. आधीच मी काय मम्मीला मामाची इकडं बघते. बघते उलटीच उलटी. मामाला वलगते ती. मामाला बघते ती निकली. हो आता कशी बघते ती. माणसाचे तोंड इकडे अर्थ नसते. हो झापा माझे झापा. माझे झापा ते तोंडाला पकडते तोंडाला. हो याची आईची तिकली काढीत जाशील. तशी तिकली काढीत जाशील. हो आगाव ती कवरी मजा आले. कवरी मजा आले. गजरा बाण गजरा. आईने गजरा बनवले तुला. हो मोगऱ्याची फुलं आपली जाम आल्यान. हो भरपूर गजरा बनवल्या ना आईने. शगल्याना बनवले. माझे किमूला पण बनवले. इकडे बघा गोलू मोलू. तो नम्रताचा गोलू. तो वर्षाचा गोलू. पहिले वैदू पण नशीच होती ना. आता वैदू आगाव झाले. काळजी घाली. मी अजून एक दाखवायला विसरलो. काळजी घाली. एक एक तुकडा बच्चा माठी जेवायला बसले. आई बरोबर इकडे 8-9 दादा बसले. पोरांचा ताट बघा सगळ्यांना भिजून. आपला आरू दादा. इकडं का जेवण चाललंय. बाबाचा मस्जिद भाईचं जेवण चाललंय. इकडे बघा आपली पाहुणी मंडळी जेवतात. इकडे बघा आपली किमिया दीदी 5 महिन्याची झाली आहे. पण बघा हुसेन बॉल्ट बनले ती. हुसेन बॉल्ट.
अशी फास्टच चालते. ए किमया 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 कोणीच्या म्हातारडीला आली चालत, म्हातारडीला आली पायी पायी. आता याही दोघा बघ पराल ना. या जेवायला जेवायला वाढतो जेवायला. बाबाचा जितका झाला जेवण. या जेवायला उंबऱ्याचा मटण, आपला वाटा, मेंढ्याचा, कोशिंबीर, भाकर. इकडे ब्लॉग बघता ना आपला. या जेवायला सर्व आपले जित पाटील निघाले. इकडे बघा आपली केमिया दीदी. भाऊजी फक्त उभं राहिले तिला घेऊन. ते चालायला निघतं तिला चालायचा. इकडं बघा आपण मगाशी मगोरी आली ना, ती थोडीशी खायला बनवलेली आणि आईने ताटण ते वडीसाठी ठेवली. वड्या बनवल्या इकडं बघा मस्त. वड्या पाडून घेतं. ताटाला जरासा तूप लावला आता. मस्त वड्या रेडी आहेत. इकडे बघा मगोरीच्या वड्या रेडी. मोकोळ बोलता का मगोरी बोलता का माहीत नाही. आता बघा रेडी झाली. द्यायचा थोडा खालता थोडा रेल. आता जेवण वगैरे करून झालं सर्वांचं. सर्व निघाली. वर्षाचा तर गेली, मी जेवत होतो तेव्हाच. वेळ पण निघाली सर्व. निघाली आपली वेळ झाली. इकडे बघा आपली केमू दीदी चालली. किमया दीदी निघाली घरी. तो आपला किट्टू शेट. आपली किमया दीदी. किमया दीदी चालली घरी. दीदू आपली केमू दीदी चालली घरी. ए किमया बाय. आम्हाला बाय कर. बाय किट्टू शेट. काय मरला माझी घालत गौरी असत बघ. चल चल आपण जाऊ. चल 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 भाई लाव. टाइम गेले. चल पोटान खाल्लेली आता. बाय. आपली पाहुणी मंडळी सर्व गेली. जितसा तर मगाशीच गेली जेवायला बसलेलं. ते लवकरच जेवायला बसलेले. आणि भंडारलीचे भाऊजी वर्षाचा ते पण गेले. आता नम्रताचा गेली. चला मी पण आता एंड करतो. ब्लॉग आपला सातचा जामच मोठा झाले. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि जो कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.